गुरु कृपेशिवाय कुंडलिनी जागृत करणं थोडं डिफिकल्ट आहे. तुमच्याकडनं स्वतः साधना करून पण ती होणार, पण त्याला एक डेली जरी तुम्ही साधना केली ना तर तुम्हाला 2.5 वर्ष लागणार. डेलीला तुम्ही एक बोलतो, डेलीला तुम्ही जर ध्यान सुरू केलं आणि डेलीला जरी तुम्ही एक अर्धा तास जरी डेली केलं तरी तुम्हाला 2 ते 2.5 वर्ष कुठेच जात नाही, एकदम आरामात लागणार. पहिला अनुभव घ्यायलाच कुंडलीने अनुभव देते. जसं तुम्ही त्या रेल्वेमध्ये बसले, तुम्ही एक ट्रेन मध्ये बसले, वंदे भारत मध्ये, त्याच्या खिडक्या मोठमोठ्या आहे आणि तुम्ही जागृतपणे आता, तर तुम्ही बाहेरचे नजारे बघू शकतात. त्याच प्रकारे कुंडलिनी जेव्हा गती करते ना, हळूहळू हळूहळू ती तास काट्यासारखी, ती चालते पण ती कळत नाही, ती सेकंद काटा नाही जे प्रत्येक क्षणाला जाणवून देईल. पण ती जेव्हा चालते ना, तुमचं लाईफ समोरचा व्यक्ती तुम्ही भेटणार ना, साधनेमध्ये तुम्ही आले 6 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर जरी तुम्ही भेटले ना, तो व्यक्ती म्हणे भाई हा माणूस बदलला बरं का, ते तुम्हाला जाणवणार, समोरच्या व्यक्तीला जाणवेल. तर हा एक डिफरन्स आहे. कुंडलिनी आपल्यामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊली पण जेव्हा बोलतात ना की कुंडलिनीच्या गतीबद्दल जेव्हा बोलतात, तर त्यांनी एक गोष्ट घडते, थोडक्यात एक सांगतो की माझा एक एक्सपिरियन्स सांगतो, म्हणजे तुम्हाला एक कळेल की नेमके कोणत्या प्रकारचे अनुभव याच्यामध्ये येऊ शकतात. यासाठी एक ज्ञानेश्वर माऊलीने अजून एक ग्रंथ लिहिला, अमृतानुभव. बरोबर. अमृतानुभव हा ग्रंथ काय, अमृतानुभवामध्ये एक कुंडलिनी जेव्हा आपल्या या ठिकाणी येते, म्हणजे आज्ञाचक्राच्या या ठिकाणी येते, त्यावेळेस तो जो सर्प आहे जो आपल्या शरीरामध्ये येतो, आता बाह्य सर्प जो आहे आणि आंतरिक सर्प दोघांमध्ये फरक आहे. बाह्य सर्प विष देतो, हा सर्प अमृत देतो. ठीक आहे. ही जेव्हा गती करते तर गती करता करता ती येते या ठिकाणी,